तुम्ही जाव आहेत का? तुम्ही कुठल्या मूळ? तुमचं माहेर आहेत का? म्हणजे मुंबई? मुंबई आणि पुण्याच्या मध्ये खंडाळा लोणावळा. अच्छा अच्छा. मग इतक्या दूर कसे काय रिश्ते व्हायचे बरं त्यावेळेला? आमच्या लग्नाला तिकडे दिलं त्या ओळखीवरून. आणि अशाच समाजामध्ये माझे वडील अगदी ह्याच्यातच गेले. वडील तुमचे बाबासाहेब चळवळीत होते का? हो, माझे वडील होते. काय नाव त्यांचं? जगन्नाथ कांबळे. अच्छा, पुण्याला काम करायचे का? नगरपालिकेमध्ये होते. नगरसेवक पण होते का? बाबासाहेब त्यांच्या अगदी जवळ. काय ना, म्हणजे कुठल्या पक्षातून होते? बाबासाहेब कांबळे म्हटलं जातं. कुठल्या पक्षातून नगरसेवक होते? बहुजन समाज पार्टी. अच्छा. आणि भीमराव जाधव ते सुद्धा त्यांच्या बरोबरच होते आमच्या वर्गात. हो का? भीमराव जाधव. बरं आई, तुमच्याबद्दल सांगा मला. तुम्ही दैनंदिन जीवन कसं जगायचं त्यावेळेला? रोजचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय करायचं? रात्रीपर्यंत आधीपासूनच का? आधीपासून नव्हते. 47 ला? नाही, 47 ला काय करायचं तुम्ही? काय ना, तेव्हा तर लहानच होते ना, घरातच राहत होते. आपलं दळण, घरी जायचं, जंगल, लाकडे गवरे आणायच्या, शिलवायचे, दरपाट करायचे, हे काम होते. जंगलातून लाकडं आणायला कुठे जायचे? हे साताऱ्यात जायचे. हे खंडोबाचं मंदिर आहे तिथे का? इतक्यात दुरून लाकडं आणायचे? मग ते विकावं लागायचे? विकायचे का तुम्ही? नाही का? व्यवसाय काय काय करायचे बरं आपली लोक इथले सगळे? काय काय करत होते बाबा? मजुरी मजुरीच करत होते. गिरणी करत होते. गिरणी होती ना कपड्याची, तिथे काम. मिलमध्ये काम करायचे. तर तुमचं समजा तुम्ही जे पैसे कमवायचे ते दिवसभरात, ते पुरायचे का तुम्हाला? महिना पुरायचे दररोज पैसे? आमचे सासरे करत होते, मिस्टर करत होते. ते पुरत असतील, आपल्याला काय माहिती. तुम्हाला पुरायचे का पण पैसे? म्हणजे आता तुम्ही पण होता ना तिथं? किती म्हणजे तुम्हाला कपडे किती असायचे तुमच्याकडे? कपडे जास्त नाही राहत. किती होते मग? थोडेच. म्हणजे तुम्ही साड्या घालायचे का असे ते फरका घालायचे? किती साड्या होत्या मग तुम्हाला त्यावेळेस? लुगडं असेल ना? लुगडे दोनच होते. चालेल समजा. आणि जेवण, रोजचा आहार काय असायचं? जेवण वगैरे कमीच. समजा जेवणामध्ये काय असायचं? समजा ज्वारी, लाल ज्वारी, ते लाल तांदूळ, तेच. शेती वगैरे होती तुमच्या सासऱ्याला? नाही, शेती काहीच नाही. फक्त जेवणाचं काम करायचे बाबासाहेबाचं. पण त्याच्यापूर्वी काय करायचे? नाही माहित का? आयुष्यभर फक्त म्हणजे जेवण स्वयंपाकाचंच काम केलं त्यांनी? आणि तुमच्या मिस्टरांनी काय केलं मग? तुमचे मिस्टर ड्रायव्हर करत होते का? कोणाकडे? करत होते का त्या? हो का? बरोबर.